गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट. ओके, कंटिन्युअस हा आपला टॉपिक संपला. आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट. कंटिन्युअस मध्ये काय होतं, प्रेझेंट मध्ये चालू असलेली क्रिया, पास्ट मध्ये चालू असलेली क्रिया, पास्ट कंटिन्युअस मध्ये, फ्युचर मध्ये फ्युचर कंटिन्युअस. ओके, भविष्यामध्ये चालू असलेली क्रिया. आता आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. ओके, सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ इन द सेन्स पास्ट मध्ये झालेल्या काही घटना, काही गोष्टी, काही क्रिया, ओके, ज्या पास्ट मध्ये घडल्यात, ओके, जस्ट घडल्यात, काही वेळापूर्वी घडलेल्या आहेत, ओके, घडल्या होत्या नाही चालणार, तो परफेक्ट मध्ये निघून जातो. ओके, काही जस्ट घडल्यात, त्याच्या शेवटी मोस्ट ऑफ क्रियाला ला ली ले लागतो. ओके, कसं मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट यूज सब्जेक्ट, then V2, then object. ओके, V2 म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म. ओके, वर्बचा सेकंड फॉर्म. फर्स्ट फॉर्म प्ले असेल तर सेकंड फॉर्म प्लेड असतो. ओके, प्रत्येकाला ईडी लागत नाही, पण मोस्ट ऑफ 70% ईडी लागतो, 30% चेंज असतात. ओके, आपले सब्जेक्ट काय आहेत? आय, यू, ही, शी, वी अँड दे. अदरवाइज इट म्हणजे एखादं नाव. तुम्हाला जर राम, लखन, तुषार, विशाल काय नाव घ्यायचे असतील ते नाव. ओके, हे आपले काय सब्जेक्ट आहेत. ओके, V2 यूज करायचा आणि देन ऑब्जेक्ट. जस्ट काही वेळापूर्वी एखादी घटना घडलेली किंवा काही वेळापूर्वी, काल परवा, एक वर्षापूर्वी एखादी घटना घडलेली, दॅट टाइम यू हॅव टू यूज फर्स्ट यूज हेल्पिंग वर्ब, सॉरी सब्जेक्ट, देन डायरेक्टली यूज वर्ब प्ले. ओके, आता प्लेचा V2 काय तो प्लेड. ही प्लेड. काय प्लेड? ही प्लेड क्रिकेट. ही प्लेड क्रिकेट. प्लेड म्हणजे तो क्रिकेट खेळला. आला ला. एक तर वर्बला ला येईल, ली येईल किंवा ले येईल. मोस्ट ऑफ 90 to 95% येईल म्हणजे येईल मराठीमध्ये. ओके, तो क्रिकेट खेळला. कधी खेळला? थोड्या वेळापूर्वी खेळला, काल खेळला. ओके, कधी खेळला, पण खेळला होता. तो क्रिकेट खेळला होता नाही चालणार. होता येत नाही मित्रांनो सिंपल पास्ट मध्ये. होता इन द सेन्स तो परफेक्ट होऊन जातो. ओके, होता राईट करायचा नाही. तो क्रिकेट खेळला, ही प्लेड क्रिकेट. तो गावाला गेला होता नाही चालणार. तो गावाला गेला, तो मार्केटला गेला, तो शाळेत गेला. ही वेंट. गेला म्हणजे जाणे म्हणजे गो. गोचा V2 वेंट. ही वेंट टू स्कूल. ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. ती शाळेत गेली. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत गेली. आम्ही शाळेत गेलो. वी वेंट टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो. ओके, आम्ही चित्रपट पाहिला. वी वॉच्ड मूवी. ईडी लागतो. वी वॉच मूवी. ओके, पण ईडीचं प्रोनाउन्सिएशन होत नाही. वी वॉच मूवी. आम्ही चित्रपट पाहिला. ओके, आम्ही चित्रपट पाहिला होता. वी हॅड येईल. ओके, परफेक्ट लागतो याला, सिंपल पास्ट मध्ये नाही येतो. आम्ही चित्रपट पाहिला, फक्त ला लिहिले. ओके, याचा नकारार्थी करायचा असेल, याचा नकारार्थी करायचा असेल तर यू हॅव टू यूज फर्स्ट सब्जेक्ट, देन डीड, देन नॉट, देन V1, देन ऑब्जेक्ट. ओके, हा V2 पूर्ण ग्रामर मध्ये फक्त इथेच मोस्ट ऑफ यूज केला जातो. नंतर पॅसिव्ह वगैरेला पण नाही लागत, फक्त इथेच यूज होतो V2. ओके, सिंपल सब्जेक्ट V2 अँड ऑब्जेक्ट. पूर्ण ग्रामर मध्ये V2चा यूज फक्त आणि फक्त सिंपल पास्टला केला जातो. ओके, देन सब्जेक्ट. याच्यानंतर ज्यावेळेस निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर निगेटिव्ह मध्ये पण पास्टचा यूज होत नाही. सब्जेक्ट यूज केला जातो. सब्जेक्ट नंतर डीड, डीड नंतर नॉट आणि नॉट नंतर V1 अँड ऑब्जेक्ट. आता इथे डीड का यूज, इथे V2 का यूज करत नाही? V2 याच्यासाठी यूज करत नाही कारण ऑलरेडी डीडची एंट्री झालेली असते मित्रांनो. डीड हा डू चा पास्ट टेन्स असतो. डीड V2 म्हणून हा V2 असतो. डू, डीड, डन. V2 ऑलरेडी आलेला असतो सेंटेन्स मध्ये, त्यामुळे तो V2 परत एकदा यूज नाही केला, तिथे V1 यूज केला जातो. ओके, सब्जेक्ट आपला सेम घेतला. ही डीड, ही डीड नॉट, ही डीड नॉट प्ले क्रिकेट.
ही डिड नॉट प्ले क्रिकेट. ही डिड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळला नाही. खेळला नव्हता असं नाही चालणार. तो क्रिकेट खेळला नाही. ही डिड नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळला नाही. तो क्रिकेट खेळला. ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळला नाही. ही डिड नॉट प्ले क्रिकेट. त्याने तुझा पेन घेतला. त्याने तुझा पेन घेतला नाही. त्याने चित्रपट पाहिला. त्याने चित्रपट पाहिला नाही. ओके. मी गाणं ऐकलं. मी गाणं ऐकलं नाही. सिंपल पास्ट. ओके. पण हा होकारार्थी सेंटेन्स आहे, हा नकारार्थी सेंटेन्स आहे. होकारार्थी आणि नकारार्थी तुम्ही केव्हा सांगणार? ज्यावेळेस समोरचा तुम्हाला प्रश्न करणार आहे. तू खेळला का? तू गेला का? तू पाहिलं का? तू झोपला का? तू बोललं का? तू गाणं ऐकलं का? ओके. त्यावेळेस आता जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह करायचं असेल म्हणजे प्रश्नार्थ करायचं असेल तर यू हॅव टू यूज फर्स्ट हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट and then V1. ओके. आता हेल्पिंग वर्ब काय मित्रांनो आपला? डीड. हेल्पिंग वर्ब काय आपला? डीड. डीड ही प्ले क्रिकेट? क्वेश्चन मार्क. ओके. डीड ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट खेळला का? तो क्रिकेट खेळला का? तो क्रिकेट खेळला का? डीड ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट खेळला का? तो क्रिकेट खेळला. आन्सर मध्ये ही प्लेड क्रिकेट. जर तो खेळला नसेल तर ही डिड नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळला नाही. तू सैराट चित्रपट पाहिला का? डीड यू वॉच? वॉच येईल, वॉच तर नाही. डीड यू वॉच सैराट मूवी? ओके. मी सैराट मूवी पाहिला. आय वॉच सैराट मूवी. मी सैराट मूवी पाहिला नाही. आय डीड नॉट वॉच सैराट मूवी. समजलंय मित्रांनो? तू अभ्यास केला का? डीड यू स्टडी? तू अभ्यास केला का? डीड यू स्टडी? मी अभ्यास केला. आय स्टडी. मी अभ्यास केला नाही. आय डीड नॉट स्टडी. समजलंय? फर्स्ट प्रश्न येणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही विचारणार किंवा समोरचा विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही येस और नो आन्सर करणार. ओके. पण लक्षात ठेवा V2 हा फर्स्ट आन्सर करताना V2च यूज करायचा ज्यावेळेस लिहिले. होता नाही चालणार. होता यूजच करू नका. ओके. तो क्रिकेट खेळला किंवा तो क्रिकेट खेळला नाही. प्रश्न आला पाहिजे तो क्रिकेट खेळला का? ओके. हे झाले. याच्यानंतर आपला WH. आता WH कसा यूज करतात मित्रांनो याच्यामध्ये? ओके. I, you, he, she, we, they and it हे आपले सब्जेक्ट. ओके. WH. What, why, who, when, where, with whom, sorry, how, with whom. ओके. व्हॉट म्हणजे काय? वाय का? हू कोण? वेन केव्हा? वेअर कोठे? हाऊ कसा? आणि विथ हुम कोणासोबत? कोणासोबत? विथ हुम कोणासोबत. ओके. आता याचा फॉर्मॅट कसा येतो? सेम कंटिन्युअस सारखा असतो. ओके. फर्स्ट यूज WH, देन डीड, ही, V1 अँड ऑब्जेक्ट. ओके. फर्स्ट यूज WH. याच्यापैकी कोणताही WH यूज करा. कोणताही WH करा. सपोज वेअर डीड ही प्ले क्रिकेट?
वेअर डीड ही प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला. ओके, वेअर डीड ही प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला. जर सपोज अनदर WH यूज करायचा असेल तो व्हेन. व्हेन डीड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट केव्हा खेळला. हाऊ डीड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट कसा खेळला. ओके, हाऊ डीड ही प्ले क्रिकेट इन ऑलिम्पिक, तो ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट कसा खेळला. हाऊ डीड ही प्ले क्रिकेट इन 2020, तो 2020 मध्ये क्रिकेट कसा खेळला. हाऊ. विथ हुम, कोणासोबत. विथ हुम डीड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट कोणासोबत खेळला. व्हॉट, ज्यावेळेस व्हॉट यूज करणार मित्रांनो त्यावेळेस क्रिकेट अब्सेंट होऊन जाणार, ऑब्जेक्ट अब्सेंट होऊन जाणार. व्हॉट डीड ही प्ले, तो काय खेळला. व्हॉट डीड ही प्ले. हु, कोण खेळला. हु डीड प्ले क्रिकेट, कोण क्रिकेट खेळला. हु डीड प्ले क्रिकेट. ओके, हिच्या ठिकाणी तुम्ही आय, यू, ही, शी, वी, दे आणि जर कोणताही सब्जेक्ट यूज करा मित्रांनो, बाकी कशामध्ये चेंज होणार नाही. सपोज तुम्ही हिच्या ठिकाणी शी जरी यूज केला, फक्त इथे तोच्या ठिकाणी ती होणार. ओके, ती कोठे क्रिकेट खेळली. वेअर डीड शी प्ले क्रिकेट. ओके, आता याचा निगेटिव्ह करायचा असेल तर फर्स्ट यूज WH, देन डीड, then subject, then not, V1 and then object. ओके, WH काय आपला कोणताही यूज करा. वेअर घेतला होता आपण. वेअर डीड ही नॉट प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला नाही. ओके मित्रांनो, वेअर डीड ही नॉट प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला नाही. वेअर डीड ही प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला. किंवा वेअर डीड शी प्ले क्रिकेट, ती कोठे क्रिकेट खेळली. वेअर डीड ही नॉट प्ले क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळला नाही. ओके, तू असाइनमेंट कोठे सबमिट केली. वेअर डीड यू सबमिट असाइनमेंट, तू असाइनमेंट कोठे सबमिट केली नाही. वेअर डीड यू नॉट सबमिट असाइनमेंट. कोणी ती न्यूज जाहीर केली. हु पब्लिश्ड मध्ये येतो, हु मध्ये जायचं, डीड नाही येणार त्याच्यामध्ये. हु पब्लिश्ड दॅट न्यूज. ओके, डीड नाही यूज त्याच्यामध्ये, डायरेक्ट हु येईल, हु नंतर V2 लागतो. हु पब्लिश्ड दॅट न्यूज. ओके, ज्यावेळेस हुचा सेंटेन्स मेक करायचा असेल तुम्हाला त्यावेळेस हु येणार. हु प्लस V2 देन ऑब्जेक्ट. ओके, हु पब्लिश्ड दॅट न्यूज, कोणी ती न्यूज पब्लिश केली, जाहीर केली. अदरवाइज अदर जे पण WH तुम्हाला यूज करायचं त्याच्यासाठी हा फॉर्मॅट यूज करायचा. हुचा वापरायचा असेल तर हु यूज करायचा आणि देन डायरेक्ट V2 यूज करायचा. हु V2, कारण हु नंतर डीड यूज केला जातो. जर केलाच ऍडजस्ट केला तर डीड आणि V1 यूज करायचा. ओके, आताच्या ग्रामरनुसार मोस्ट ऑफ हु आणि V2च लागतो, पण काही बुक्स मध्ये दिलेला आहे डीड आणि V1, काही बुक्स मध्ये आहे डीड आणि V1. पण डीड आला तर तुम्हाला V1च यूज करावा लागतो. डीड नाही यूज केला तर डायरेक्टली V2 यूज करा, सिंपल पास साठी पण फक्त. ओके, V2 हा फक्त सिंपल पास साठीच यूज केला जातो. ओके, समजलाय हा सेंटेन्स. वेअर डीड ही नॉट प्ले क्रिकेट. ओके, याच्यामध्ये जर WH चेंज करायचे असेल, व्हिच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच WH करायचे असतील तर हे WH साठी हा फॉर्मॅट लागतो. व्हिच, हुज, हाऊ मच साठी अनदर फॉर्मॅट लागतो. ते सांगतो मित्र तुम्हाला. जसा व्हिच, हुज, हाऊ मच, हाऊ मेनी. व्हिच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे. हाऊ मेनी किती, हाऊ मच पण किती. ओके, याचे मराठी मिनिंग मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. ओके, फर्स्ट WH, देन ऑब्जेक्ट, देन डीड, सब्जेक्ट V1. ओके, व्हिच
पेन डीड शी यूज? विच पेन डीड शी यूज? तिने कोणता पेन वापरला? वापरला होता नाही चालणार, वापरला होता म्हणजे तो परफेक्ट मध्ये निघून जाईल. विच पेन डीड शी यूज? तिने कोणता पेन वापरला? तिने कोणता पेन वापरला नाही? WH ऑब्जेक्ट, डीड सब्जेक्ट, नॉट, देन V1 and then object. Which pen did she not use? Okay, which pen did she not use? तिने कोणता पेन वापरला नाही? ओके, विच पेन डीड शी यूज? तिने कोणता पेन वापरला? विच पेन डीड शी नॉट यूज? तिने कोणता पेन वापरला नाही. हुज पेन डीड शी यूज? तिने कोणाचा पेन वापरला? हुज पेन डीड शी नॉट यूज? हुज कार डीड शी यूज? तिने कोणाची गाडी वापरली? हुज कार डीड शी नॉट यूज? ओके, विच पेन डीड वी यूज? आपण कोणाचा पेन वापरला? हुज पेन डीड वी नॉट यूज? आपण कोणाचा पेन वापरला नाही. विच कार डीड यू यूज? तू कोणाची गाडी वापरली? हुज कार डीड यू यूज? तू कोणाची गाडी वापरली? हुज कार डीड यू नॉट यूज? हुज, विच, हाऊ मच, हाऊ मेनी. ओके, विचचा मिनिंग काय होतो मित्रांनो? कोणता. हुज कोणाचा. हाऊ मच किती. हाऊ मेनी किती. ओके, which, whose, how much and how many. ओके, how many pens did she use? तिने किती पेन वापरले? how many pens did she not use? तिने किती पेन वापरले नाही. ओके, समजला इथपर्यंत? प्रत्येक फॉर्मॅटचे ऍटलीस्ट 30 सेंटेन्स मेक करा स्टुडंट्स. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स नाही येणार. आता आपला सिंपल पास्ट पण संपला, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस आपले संपले आणि सिंपल पास्ट पण संपला. आता सिंपल प्रेझेंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, चलो स्टुडंट्स, बाय, हॅव अ गुड डे.